हॅलो फ्रेंड, तर तुम्ही कधी खाल्ली आहे का शेवग्याच्या पाल्याची भाजी? चला तर आज आपण तीच भाजी बनवूया. कढईत तेल गरम करून घेऊया, मग एक पूर्ण कांदा कापून घेऊया, त्याला लाल होईपर्यंत. मग त्यात लसूण टाकूया. लसूण थोडा जास्त टाकायचा, कारण लसणामुळे अजून चव वाढते. आणि लसूण झाल्यानंतर थोडा कढीपत्ता टाकूया. कढीपत्त्यामुळे सुगंध छान येतो. आणि थोडी मिरची. आपण यात लाल मसाला यूज करणार नाही आहोत भाजीला, फक्त हळद आणि मीठच यूज करणार आहोत, म्हणून हिरवी मिरची. ज्याला तिखट हवी असेल तेही जास्त. आणि टोमॅटो घेऊया एक पूर्ण, आणि मस्तपैकी शिजून देऊया. तर शिजवून झाल्यानंतर हे बघा, मी शेवग्याचा पाला असा व्यवस्थित तोडून स्वच्छ पाण्यात धुवून बाजूलाच ठेवला आहे. तर या पाल्याची भाजी आपल्याला तुम्ही कधी खाल्ली आहे का? आणि हेल्दी आहे ही भाजी. थोडंसं मीठ टाकूया. कांदा आणि टोमॅटो शिजण्यासाठी व्यवस्थित शिजल्यानंतर आपण त्यात हळद टाकूया. हे बघा, थोडेसे हळद टाका. आणि अशा प्रकारे तुम्ही ही भाजी एकदम चविष्ट बनते आणि हेल्दी भरपूर आहे. पूर्ण भाजी खाण्यासाठी. आणि पावसाळी थंडीत जर आपल्याला कधी वाटलं का आपल्याला एनर्जी नाही भेटत, तर ही भाजी बनवून बघा. मेथीची भाजी बनते तशी सेम भाजी प्रोसेस आहे बनवायची, आणि खूप छान. यात कुठल्याही प्रकारचा वाटण वगैरे टाकण्याची काहीच गरज नाही. आणि भाजीबरोबर, भाताबरोबर किंवा चपातीबरोबर तुम्ही खाऊ शकता. चला तर, कोणाकोणाला माझी ही भाजी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. बाय. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.